नाचा प्रारंभ केला ते संत एकनाथ महाराज यांच्या संत नामदेव महाराजांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा जो मंत्र दिला तेव्हापासून ते संत माळी महाराजांपर्यंत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा विचार कीर्तनातून समाज प्रबोधनासाठी अनेक संतांनी जो विचार दिलाय तोच कला प्रकार अर्थात कीर्तन आपण या ठिकाणी प्रारंभी ऐकणार आहोत। या प्रसंगी उपस्थित सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व मान्यवर अधिकारी आणि उपस्थित सर्व रसिक मित्र हो, आपल्या सर्वांचं मी शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो या सर्व कलावंताचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूयात। काल आपण डॉक्टर शिवराज शिंदे आणि मुरलीधर हंबर्डे प्रस्तुत शिवगौरव लोककला पर्व या निमित्तानं सुंदर अशी मेजवानी आणि केतनजी पुरीसर यांच्या मुखद्वाणीतून काल सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरचं व्याख्यान आपण ऐकलं आहात आणि आज या सांस्कृतिक कार्यक्रमातल्या दुसऱ्या दिवशी बहारदार अशा लोककला प्रकारांचं सादरीकरण या मंचावरती होणार आहे। पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि प्रारंभी आपण घेणार आहोत ते म्हणजे कीर्तन। कीर्तन ही परंपरा नामदेवांनी सुरू केली। या परंपरेमध्ये संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांनी या देशाला वैचारिक अशी परंपरा कीर्तनातून समाज प्रबोधन केलं, नैतिकता दिली, जीवनाचा सार सांगितला, अध्यात्म सांगितलं आणि भक्ती सांगितली। म्हणून याच परंपरेतलं एक कीर्तन हा लोककला प्रकार आपण या ठिकाणी सादर करत आहोत। म्हणून मी विनंती करणार आहे हरिभक्त परायण प्रवीण महाराज पिंपळदरीकर व त्यांचा संच आपण यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि तुम्हा सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं दुसऱ्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ आपण कीर्तन या कला प्रकारातून करत आहोत। कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 हो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे जिया महाकरणे का बीजवाड वावेना बीजवाड वावेना बीजवाड वावेना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हे जिया महाकरणे का बीजवाड वावेना बीजवाड वावेना बीजवाड वावेना नाही भिडो बाड तुका म्हणे शहाणा थोर तुका म्हणे शहाणा थोर तुका म्हणे शहाणा थोर हे जिया महाकरणे का बीजवाड वावेना बीजवाड वावेना बीजवाड वावेना हरि विठोबार घुमाई बार कुमाई विठोबार घुमाई बार कुमाई बार घुमाई बार बार घुमाई बार कुमाई धर्माचे पालन 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 करणे पाकांड खंडन करणे पाकांड खंडन हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम करणे पाखंड खंडन हे जियामा करणे काम हे जियामा करणे काम बीज वावे राम
हातवर सगळ्याचे विठाला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल भगवान की जय सुत हनुमान की जय धाला विठाला विठाला विठ्ठल विठाला 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 विठाला
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य छत्रपती शिवरायांचे गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. टाइम खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे. एवढी गाडी जोरात न्यायचं आहे आपल्याला. ती कितीच्या स्पीडनं जाईल मधी कोणी येऊ नका, नसतं तुम्हाला गाडी धडकून जाईल. मग त्यामुळे वेळ खूप कमी दिलेला आहे आपला. कीर्तन रूपी सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीनं डॉक्टर प्राध्यापक शिवराज शिंदे व मुरलीधर हंबर्डे प्रस्तुत महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची परंपरा यावर आधारित या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलेलो आहोत आणि कीर्तनाची सेवा ही आपली सुरू झालेली आहे. हा काजाला थोडासा परिहार विठाला. विठाला 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 आता कीर्तन परंपरा का सुरू झाली, कीर्तन परंपरा का केले, कीर्तन का केले जातात, कीर्तनामधून काय निर्माण होते आणि आउटपुट काय येते, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी धावत्या ओघामध्ये बघू. ज्या वेळेस अज्ञान पसरलं होतं, समाजामध्ये अंधश्रद्धा पसरली होती, कर्मकांड, हे सगळी लोक एका दिशेला जात होती, तेव्हा संतांना आपल्या जाग आली, संतांनी जागे झाले आणि संतांनी लोकांना जागृत होण्याचं काम या ठिकाणी केलं आणि संतांनी लोकांना उपदेश करण्याकरता अभंगाची काव्याची निर्मिती केली. आज घडीला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कीर्तनकार आहेत आणि वेगवेगळ्या कीर्तनकाराला वेगवेगळ्या उपाध्या लागलेल्या आहेत. कोणी विनोदाचार्य आहे, कोणी हास्य कलाकार आहे. पण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून कीर्तन हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे, हे आम्हाला संतांनी सांगितलं. आणि नामदेव महाराज काय म्हणतात, नाचू कीर्तन नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हो. आज काय प्रसंग आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. कोण्या राजाची जयंती आहे? त्या काळामध्ये साहेब हुकुमशाही होती. त्या काळामध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येत नव्हता आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य निर्माण केलं आणि त्या राज्याची जयंती आज लोकशाहीमध्ये एवढ्या हर्ष उल्हासाने साजरी होते. आणि आपल्याला वाटतं की राजे अजून जन्माला यावेत, एवढं अपाट कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदाय यामध्ये काय साम्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जातीचा, धर्माचा, प्रत्येक पंथाचा, प्रत्येक वर्णाचा माणूस होता आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा प्रत्येक जातीचा, धर्माचा, प्रत्येक पंथांचा सुद्धा माणूस या वारकरी संप्रदायामध्ये, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सगळे लोक मावळा या नावाखाली एकत्र आले होते, तीच लोक याच वारकरी संप्रदायामध्ये या माऊलीच्या यारे यारे लहान थोर, याची भल जाणारी नार, करावा विचार, अलगे चिंता कोणाची, यारे यारे लहान थोर, यारे लहान हो. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. इथं येण्यासाठी तुम्हाला जातीचं बंधन नाही, इथं येण्यासाठी
तुम्हाला लिंगाचं बंधन नाही, इथं सगळे जण येऊ शकतात. तुका म्हणे नोवे जातीच वे काम, त्याचे मुखी नाम तोची धन्य, त्याचे मुखी नाम तोची धन्य. इथं कोणालाही नाही, सकळाशी येते आहे अधिकार, सगळ्यांनाच अधिकार आहे. नांदेड साहेब, या वारकरी संप्रदायामध्ये कोणी दुजा नाही. म्हणून हा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर आजही कुठेही गेलं तरी वारकरी संप्रदाय एकमेकाच्या पायाला लागतो. कारण की पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा पाया पडतात. आणि याचंच उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या प्रेरणा दिली. आणि प्रेरणा दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये 18 पगड 12 बलुतेदार जातींना एकत्र केलं आणि स्वराज्य निर्माण केलं. असा जगातला एकमेव राजा म्हणजे कोण होऊन गेले तर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजळला. या देशामध्ये, या राज्यामध्ये आया बहिणीच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगली जात असताना घरात बसून त्यांच्या किंचाळ्या ऐकणं हे मराठ्यांच्या अवलादीला शोभणारी गोष्ट नाही. शिवा, बाहेर निघा आणि आणा रयतेच स्वराज्य. पुण्याच्या जमिनीवर मुरार जगदेवराव आदिलशहाच्या नौकरदाराने गाढवाचा नांगर फिरवला आणि सांगितलं, इथं जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. म्हणून त्या ठिकाणी फुटकी पहाड आणि खेटर रवली. आणि त्यावेळेस मासाहेब जिजाऊ समोर आल्या आणि शिवबाला सांगितलं, शिवबा, इथली उकडा पहाड आणि इथलं स्वराज्य तुम्ही निर्माण करा. म्हणून मासाहेब जिजाऊनी ती पहाड उकडून काढून खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं. या शिवबाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्या दिवशीपासून या देशामध्ये समता, बंधुता, न्याय, प्रस्थापन, मंत्रिमंडळ या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण ऐकायला बसलेलो आहोत. ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत असताना त्यावेळेस धर्मामधल्या ज्या काही गोष्टी होत्या, अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्यावेळेस तुकोबांनी शिवरायांना सांगितलं, तुकोबा, शिवबा, जर तुम्हाला धर्माचं पालन करायचं असेल, जर तुम्हाला धर्म रक्षण करायचं असेल तर पाखंडाचं खंडन करावं लागेल. म्हणून ती उकडून पहाड रोवलेली उकडून टाकली. आणि आज जे पुणे पाहताय तुम्ही ते पुणे नसून ते खरं जिजापूर आहे. आणि पुण्यामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादानं आज तेवढं पुणे उभं टाकलं. अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. हो, म्हणून हे धर्माचं पालन करणे पाखंड खंडन. पुढे जाऊन महाराज म्हणतात, हे चिया महा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा अभंग मुद्दाम घेतलेला आहे महाराज. कारण की धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये द्वेष सध्यांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय आणि कीर्तनकारांनी त्यावर बोललं पाहिजे. पण आमचं दुर्दैव असं, पाकिट आमचं कमी होते म्हणून आम्ही त्यांच्यावर बोलत नाहीये, हे पण वस्तुस्थिती आहे. जेव्हा धर्माबद्दल आम्ही एका आकस निर्माण करतो त्यावेळेस आपल्याकडे लोक आकर्षित होतात आणि नंतर आमचे पॉकेट वाढतात. त्यानंतर आम्हाला फॉर्च्युनर घेता येते, हे सुद्धा दुर्दैव आहे. पण आम्ही तुकोबाचे वारकरी आहोत. तुका म्हणे सत्य सांगो लोका येवत रागे येतील ते, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. या दृष्टीने आम्ही पुढे जाणारे आहोत.
तुकोबांनी आम्हाला सांगितलं तर काय करा, बीज वाढवा आणि फक्त देवाचं चिंतन करण्यासाठी नाम स्मरण पुरेसं आहे. अभंगाचं दुसरं चरण. हे आम्हा करण काम बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज बीज वाढवावे नाम. वाढवावे. आता श्याम पाटील, दशरथ पाटील सर, वारकड सर, विषय असा झालाय, आमचं राहते 2 तासाचं, कधी कधी चलते 2.5 तास. आता तुम्ही आम्हाला असं केलं की 20 मिनिटात मानले. आता काय सांगाव काय नाही. मला तुकोबा बी म्हणतील घरी, कशाला तारीख घेतला होतास, गव्हर्नमेंटचं होतं म्हणून पाकिट मोठं होतं काय म्हणते. पण विषय असा आहे, तुकोबाने आम्हाला सांगितलं की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुम्हाला जर देव आणि धर्म जागृत ठेवून काम करायचं असेल तर फक्त देवाचं नामस्मरण करा. हे तुकोबाच्या जीवनातील हे प्रसंग आहेत महाराज. या पुढे जाऊन तुकोबा म्हणतात, तुकोबाने सांगितलं आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुजा जीवाचे जीवलग, शब्द धन वाटू जन लोका. तुकोबाराय म्हणतात की आपल्याकडे शब्दाची शस्त्रे आहेत, म्हणून तुकोबारायांनी शब्दांनीच लोकायला गारद केलं. काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजविले. तुम्ही म्हणताय की तुकोबाराय खूप संत आहे. आता काही गाडीवर बघतो आम्ही, शांत बसायला मी काय संत आहे काय, शांत बसायला मी काय संत आहे काय म्हणणारे लोक संत शांत नव्हते. संतांनी त्या काळामध्ये विद्रोहाची भूमिका घेऊन शासनाच्या सरकारच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये उठाव निर्माण केला आणि तेव्हाच्या संघटनेला वारकरी संप्रदाय नाव दिलं आणि संतांनी उठाव निर्माण करून रयतेचं राज्य येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाला वारकऱ्यांचे धारकरी पुरवले महाराज. हे संतांचं कार्य आहे. एकदा असंच झालं, एका गावामध्ये कीर्तन होतं, एका गावामध्ये कीर्तन होतं. त्या महाराजांना अशी बॉटल घेतली, असं पाणी पिलं, सुरू केला अभंग गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मग त्यावेळेस ते महाराज असं मन लावून चिंतन करायला लागले, डोळे लावून. तेवढ्यात पब्लिक समोरची हळू 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 उठून गेली. उठून गेल्यानंतर त्या महाराजांच्या समोर एकच माणूस राहिला. अरे म्हणले एवढे माणसं होती, गेली कुठं? काय नाही म्हणले, महाराज आपल्या गावात एक दुसरा महाराज आलाय, ते महाराज फार वजनदार आहे म्हणले, म्हणून ती माणसं सगळी तिकडी गेली. आणि तू का गेला नाहीस? मी जाणार होतो महाराज म्हणले, पण तुमच्या पायाखाली जे घोंगडं टाकले ते घोंगडं मज होय म्हणले. मग घोंगडं होय म्हणल्यानंतर महाराजाला वाटलं एवढी लोक तिथे गेलेत की महाराज ज्ञानीच असेल, मग म्हणून सगळी लोक तिकडे गेलेत आणि आपल्यालाही गेला पाहिजे म्हणून महाराज काय केला, चल रे आपणही दोघं जाऊ आणि कीर्तन ज्ञान घेऊन ऐकू येऊ. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराजाचं कीर्तन चालू होतं. त्या महाराज म्हणला माझं वय 1400 वर्ष आहे. म्हणला 1400 किती किती? माझं वय 1400 वर्ष आहे म्हणला. मग महाराज म्हणले, आता ते कोणते महाराज असतील प्रश्न विचारणारे तुम्हाला माहिती आहे, ते होते आपले गाडगे महाराज. गाडगे महाराज म्हणले 1400 वर्ष कसं आहे? कारण की माणसाची आयुर्मर्यादा विज्ञानानुसार 100 वर्षाची आहे. यानं कसं म्हणाले 1400 वर्ष आहे? पुढे जाऊन तो महाराज म्हणला मी आणि रामप्रभूच्या आणि सीतामाईच्या लग्नात भोजन वाढण्याचं काम केलं. आता गाडगे बाबाच्या हातात झाडू होता आणि गाडगे बाबाला वाटलं आता हे मात्र अति झाले. मग गाडगे बाबानं झाडू मुठीकडून केला, जसा तुम्ही बाया घरी करता, तो झाडू असा मुठीकडून केला, जाऊन 2 त्या महाराजाच्या कानाखाली मारले आणि कानाखाली मारल्यानंतर सगळी जनता, आता महाराजाला बोलल्यावर जनता कशी व्हाय, आमचं काय बी माप राहते.
मग महाराजाला बोलक सगळी जनता उठली, म्हणले महाराजाला मारलास काय, महाराजाला मारलास काय, अक्कल नाही काय. अरे रे रे थांबा म्हणलं सगळे. गाडगे बाबा म्हणले येडे झाले काय, थांबा म्हणले, महाराजाची माझी लय जुनी ओळख आहे, कस काय मारल्या तुम्ही महाराजाला. अरे म्हणले ज्या रामा आणि सीताच्या लग्नामध्ये यानं भोजन वाढण्याचं काम केलंय, त्याच रामा आणि सीतेच्या लग्नामध्ये मी जेवायला बसलो होतो, यानं तूप वाढण्याशी मला पुढे निघून गेलंय. शब्दाचं उत्तर शब्दानं, ज्ञानाचं उत्तर ज्ञानानं, म्हणून अभंगाचं तिसरं चरण तीक्ष्ण उत्तर, 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 तीक्ष्ण उत्तर. हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. करणे काम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. वेळ किती कमी असला तरी आम्हाला संपूर्ण आचारसंहितेनुसार आमच्या चालावं लागतं, म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुकोबाराय म्हणतात पुढच्या अभंगामध्ये. तुकोबा वाटते की तुम्हाला संत असतील, शांत असतील, पण माऊली ज्ञानोबाराय आणि तुकोबारायामध्ये एक फरक आहे महाराज. कपाळे सर, माऊली ज्ञानोबाराय आणि तुकोबारायामध्ये एक फरक आहे. कोणता फरक आहे? ज्ञानोबारायांनी कानात सांगलं, कानात असं करू नको. तुकोबारायांनी कानाखाली हाणून सांगलं, हे करूच नको. हा फरक आहे. म्हणून तुकोबांनी जेवढे जेवढे मोठे लोक जरी आले, ते अभंग होण्याच्या आधी एक छानसं आपण भजन करूया. सगळ्यांनी एकदा हात वर करा, सगळ्यांनी, सगळ्यांनी. नांदेड आहे, हात वर करा, काही होत नाही, करा. श्रीराम जय राम जय. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम हातवर हातवर. सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. ओ राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम. बोला 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 सोबत बोला. सोबत हा. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. हो राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, बोला, बोला, सीता बोला. राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. हो तुकोबाराय म्हणतात, नाही भीड भार तुका नाही म्हणे. भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार. तू कमन सार थोर, तुका म्हणे सार थोर, हेची आशा करणे काम, बीज वाढ वावे ना. बीज वाढवावे नाम,
हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरी हाती घेऊन बाण फिरे हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम नाही बिडभार तुका मने सान थोर हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडचे एक कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी माननीय राहुलजी कर्डिले साहेब, विजयजी शिंदे साहेब, वारकड साहेब, या सगळ्यांचं, आंबेकर साहेब, सगळे, आणि या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतलेले डॉक्टर शिवराजजी शिंदे सर, प्राध्यापक मुरलीधर हंबर्डे सर, याही दोघांचं आभार मानतो. आणि या तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात, आमचे बकवाज मास्तर असतील सगळे. आणि माझ्या तोंडून काही जर चुकीचा शब्द गेला असेल तर तोच इथे येऊन मला परत करा. आणि जे खरं असेल ते माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मजू असेल. आपुलिया बळ्या नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. मी जरी बोललो असेल ते बोलणं माझं नाही. जे योग्य असेल ते संतांचं वचन आहे, जे अयोग्य असेल ते माझ्याकडे आणून तुम्ही परत द्यावं एवढी विनंती करतो. आणि कीर्तनाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली महाराजांनी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले लेकरो येडे वाकडे उतर करा क्षमा अपराध देवा नाही उचारिला अधिकार मिळा रामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी. अपराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅलो, धन्यवाद प्रवीण महाराज पिंपरदरीकर. आपण अतिशय विनोदी वाणीतून संत तुकारामांचं धर्माचे पालन करती पाखंड खंडन हा अभंग घेऊन निरूपण या ठिकाणी केलात. संतांनी या समाजातील आपल्या प्रबोधनातून अज्ञान दूर केलं. त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण ती परंपरा जोपासत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना गुरु मानलं ते संत तुकाराम महाराज, त्यांचाही विचार पुढे जिवंत ठेवत ही परंपरा जोपासत आहेत. म्हणून आपण महाराष्ट्रातील या लोककला प्रकारांचं जतन आणि संवर्धन व्हावं म्हणून अशा सुंदर अशा या संतांचा विचार तुमच्या पुढे ठेवला. म्हणून हा मानवतावादी विचार देण्यासाठी